नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की मी शेजारी आमच्या भाभींना चावी देऊन आलेली आहे आणि या ताई माझ्याकडे 8 वर्षापासून काम करत होत्या. म्हणजे अजूनही करताय, तर त्या एक दिवसाआड पुसून घेतात. मग त्यामुळे ना घर अगदी बाहेरून चकचकीत स्वच्छ राहतं की जेणेकरून जीही धूळ आलेली असते ती पुसल्याने स्वच्छ होऊन जाते. त्यानंतर ना मला ट्रॉली ना स्वच्छ करून घ्यायच्या होत्या, कारण की ना 1-2 ट्रॉलीमध्ये मी मध्ये जेव्हाही गेलेली तर त्यावेळेस ना खाद्यपदार्थ ठेवलेले आणि काही बारीक कण पडलेलेच होते. मागच्या वेळेस मला असं वाटलं होतं की मी लगेच येणार एखाद्या महिन्याच्या आत आणि मग तेव्हा स्वच्छ करून घेणार, पण तसं झालं नाही. गेली 6 महिने मला शक्यच झालं नाही आणि आता तर तनिष्का 10वीला असल्यामुळे माहिती नाही कधी शक्य होईल. म्हणून मग ना मी यावेळेस जेही महत्त्वाचं होतं, अगदी गरजेचं होतं, ते करूनच टाकलेली आहेत कामं. आणि पावसाळाही लागणार आहे. पावसाळ्यात जर ट्रॉलीमध्ये बारीक अन्नकण शिल्लक राहिले तर झुरळ तर होतातच, पण त्याशिवाय ना बुरशी लागते. म्हणून आपण कितीही छान फर्निचर केलं पण त्याची तितकी काळजीही घ्यावी लागते. मी भरपूरच आवराआवरी केलेली 2 दिवसामध्ये, पण मी तितकं सगळंच कॅमेऱ्यामध्ये म्हणजे साठवू नाही शकली, कारण की एकतर ट्रायपॉड नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित अँगलही जमत नव्हता. मिस्टरांनाही वेळ नव्हता आणि ते वेळ असला तरी शूटिंग घ्यायला ना शक्यतर आवडत नाही कुणाला, कारण की त्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि मग बोर होतात लोक. मग जसं शक्य होईल ना तसा मी प्रयत्न करत होती. आणि मध्येच ना मिस्टरांनी त्यांच्या मित्राला आणि मित्राच्या मिसेसला ना नाश्त्याला बोलवलं आणि मला एवढा राग आलेला ना की मला कामाची घाई, बॅग भरायची घाई, निघायची संध्याकाळी ट्रेन होती आमची, तर परत निघण्यासाठी म्हणजे जे शक्य होईल ते करायचं होतं. चिमणी पण पुसायची होती, कारण की चिमणीही पुसायची राहिलेली आहे. आता नेक्स्ट टाईम गेल्यावरती चिमणी गरजेचीच आहे पुसणं, नाहीतर तो चिकट थर तसाच कायमचा बसून राहील. आणि कुणाला बोलवलं तर त्याला नाश्ता किंवा चहा करण्यासाठी म्हणजे साहित्य आहे, पण मी दूधही म्हणजे संपवून टाकलेलं होतं की संध्याकाळी म्हणजे घाई नको व्हायला म्हणून. मग नंतर परत बाहेरून नाश्ता म्हणजे आणला मिस्टरांनी आणि ते आले परत. त्यामध्ये माझे 2 तास गेले आणि असा वेळ वाया गेला ना तर मग आपल्यालाच खूप अवघड होतं सगळं मॅनेज करणं. म्हणून मग मी अगदी जितकं शक्य होईल ना तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी संपूर्ण ट्रॉलीना चेक करून घेतल्या. त्याच्या मॅट्स होत्यात ना त्या उचलून बघितल्या की त्याच्या खाली काही बुरशी वगैरे तर नाही आहे ना, पाण्याचा काही ओलावा तर नाही आहे ना. मग ते सगळं कोरड्या कापडाने पुसून घेतलं आणि मग परत ट्रॉलींचा वापर नाही म्हणून चकचकीतच होत्या तशा त्या. हे हर्बल ना लिक्विड आहे, याच्याने आपण पेस्ट कंट्रोल करू शकतो. फर्निचरला मारून द्यायचं, त्यामुळे ना बुरशी वगैरे लागत नाही. जिथे कोरडं वातावरण असतं ना सतत, तर तिथे प्रॉब्लेम नसतो. पण नाशिक, मुंबईसारख्या वातावरणामध्ये ना जिथे खूप जास्त पाऊस पडतो आणि उन्हाचा म्हणजे ऊन कमी असतं, त्या ठिकाणी ना फर्निचरची खूप काळजी घ्यावी लागते. आणि आपण सतत जर तिथे राहत असू ना तर हवा घरामध्ये खेळती असते, म्हणून मग प्रॉब्लेम नाही येत. पण बंद घरामध्ये ना हा प्रॉब्लेम येतो. एकमेव माझं त्या ताईंना काम देण्याचं हे पण रिझन आहे की त्या आल्यानंतर ना दरवाजे ओपन होतात, घरातला वास निघून जातो आणि परत हवा ना घरामध्ये येते आणि फ्रेश वातावरणाची निर्मिती होते. मागच्या 2 वेळेस आलेली ना मी, त्यावेळेस मला म्हणजे घर सोडण्याचं इतकं दुःख होत नव्हतं. पण यावेळेस गेल्यानंतर ना माझं मन काही इकडे यायला ना तयार होईना. असं म्हणजे सारखी खंत वाटत होती, अरे आपण परत लगेच जायचं आहे संध्याकाळी. आणि असं मन भरलं पण नव्हतं, घरी राहिलेल्यासारखं वाटत पण नव्हतं. जे एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलेले असतील राहण्यासाठी किंवा दुसऱ्या देशात जातात, त्यांची तर खरंच खूप मोठं म्हणजे किती ॲडजस्टमेंट करावी लागत असेल. खरंच हे पण खूप महत्त्वाचं आहे. परदेशात जाऊन आपले लोक तिथे खूप काही ॲडजस्ट करत असतील. मी तर काही नाही, महाराष्ट्रात म्हणजे इतकंही लांब नाही आहे, मी माझ्या घरी येऊ शकते बऱ्याचदा.
माझ्या बऱ्याच मैत्रिणींना ना वाटतं की किती छान, हिला ट्रान्सफरमुळे अनेक शहरं बघायला मिळतात, अनेक घरांचा अनुभव घेता येतो. हे तितकं खरं आहे, पण ना खूप दुःखही होतं एका जागेशी, एका घराशी. ते रेंटचं घर असू द्या किंवा स्वतःचं छोटं असू द्या, मोठं असू द्या, त्याच्याशी ना त्या प्रत्येक कोपऱ्याशी आपली अटॅचमेंट झालेली असते. आणि ते सोडून जाताना ना एकदम हृदयात ना असं सर होतं की नको, हे सगळं नको वाटतं. आणि आपल्या आजूबाजूचा परिसराशी पण आपली ओळख झालेली असते, मैत्रिणी झालेल्या असतात, आणि सगळं सोडून नवीन ठिकाणी ना खूप मन असं एकटं एकटं, म्हणजे स्वतःला एकटं एकटं फील होतं. आता तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, त्यामुळे ना म्हणजे माझा वेळ चालला जातो. पण ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवत नाही, पण त्यावेळेस ना मला खूप असं घर खायला उठतं, कारण की कामं आवरल्यानंतर आपण नंतर करणार काय, हा पण खूप मोठा प्रश्न असतो. नंतर ना गॅलरीमध्ये भरपूर असे जाळं तयार झालेलं होतं, कारण की आमच्या इकडे बाजूलाच नदी आहे, तर तिकडून ना किडे येतात. म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये, आता पाऊसमध्ये पडल्यामुळे आले असावेत. मग ते मी सगळे स्वच्छ करून घेतले. मी ज्यावेळेस असायची ना नळी लावून हे वरचा भाग धुवून घ्यायची. आता तो पिवळसर पडला आहे. हे कपाटच बघा ना किती त्याचं म्हणजे वरचं जे आहे ते संपूर्ण येल्लो पडून गेलं, कारण की गेली 6 महिने त्याला स्वच्छच केलं गेलं नाही. आणि नंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते प्लास्टिक वगैरे उचलणं, पण नंतर त्या दिवशी दुपारून बाहेर गेल्यामुळे मला ते पुसणं काही शक्य झालं नाही. फक्त ते प्लास्टिकचे ज्या म्हणजे होते ट्रान्सपरंट मॅट्स, त्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आणि वाळवून ठेवलेल्या. आणि आता हा संपूर्ण गॅलरी मी ही डीप क्लीन करून घेतलेली आहे. मला ना यावेळेस असं सारखं वाटत होतं की आपण लवकरच इथे राहायला यायला हवं. देवाच्या कृपेने कदाचित जर ट्रान्सफर शक्य झाली तर नक्कीच तुम्ही प्रार्थना करा आणि मी परत नाशिकला लवकरात लवकर राहायला येईल, असं मला फील होत होतं. हे सगळं आवरताना ना नकळत माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि म्हणजे आता बोलतानाही तसं होतं आहे. नंतर मी ट्रॉली ना स्वच्छ करून घेतली आणि जेही खाद्यपदार्थ होते ते एकाच या ट्रॉलीत ठेवून दिले. त्यानंतर हा काऊच होता डायनिंग टेबलचा, तोही स्वच्छ करणं गरजेचं होतं. त्यावरतीही बरीच धूळ बसली होती. आता पावसाळा सुरू होणार म्हणून मग मी तो आता घरात ठेवून दिलेला आहे. मी ना माझ्या आईला ना म्हणजे असं सांगत असते, तिला करमत नाही इतर ठिकाणी, तर आई तू ॲडजस्टच करत नाही बाई, तू ना जिथे गेलो ना तिथे ॲडजस्ट होऊन जायचं. पण ते बोलणं खूप सोपं आहे, ते करणं किती कठीण आहे हे मी माझ्यावरून या क्षणांना अनुभवत होती. कारण की माझे पप्पा वारल्यानंतर माझी आई पुण्याला शिफ्ट झाली भावाकडे. पण तिला तिथं म्हणजे आता मैत्रिणी झालेल्या आहेत, पण ती इतके वर्ष गावात राहिली ना, तर त्या गावाशी एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. आणि तिला करमत म्हणजे तितकं जितकं छान इकडं गावाकडे वाटतं तितकं तिथे नसेल वाटत. तर मग मी म्हणते की आई तू करत जा ना ॲडजस्ट, काय छान म्हणजे मैत्रिणी करायच्या, बाहेर जायचं, फिरायचं. पण बोलणं खरंच या गोष्टी खूप सोप्या आहेत. ज्या व्यक्तीवरती ही वेळ येते ना त्याला खरं त्या प्रसंगातून बाहेर पडणं खूप कठीण असतं. नंतर ना जो आहे हा कॉर्नर, तो तर मी आधी स्वच्छ केलाच होता, पण मला नंतर झाडताना दिसलं की त्याच्या खाली ना थोडं जाळं आहे, तर तेही मी स्वच्छ करून घेतलं, त्यालाही पुसून घेतलं. नंतर पोळी लाटणं आणि आपलं चॉपिंग बोर्ड होता, तर मी बघितलेलं ट्रॉलीमध्ये त्याला ना थोडंसं व्हाईटपणा आलेला, म्हणजे मग पावसाळ्यामध्ये त्याला बुरशी लागू शकते, म्हणून मग मी ते डायनिंग टेबलवरती ठेवून आलेली आहे की जरा हवा लागेल या तिघही वस्तूंना. आणि लाकडी चमचा होता तो मी सोबत घेऊन आलेली. मी बरीचशी भांडी यावेळेस आणलेली. तुमच्यासोबत ना मी नक्कीच शेअर करेल की मी गावावरून येताना काय काय आणलेलं आहे. प्रवासाने तर ना खूप थकवा आला होता, पण हे सगळं आवरताना ना माझा थकवा कुठे पळून गेला होता. पण परत जायचं, बॅग भरायच्या, हे या विचाराने अजून जास्तच मन अस्वस्थ आणि थकून गेलेलं होतं. असं वाटत होतं की हे 2 दिवस जावेच नाहीत लवकर. ताईंना मला भेटायला आलेल्या, मग ना त्या खूप गंमत करतात.
त्यांना मला भेटून किती आनंद झालेला आहे ते दिसतच असेल. याच माझ्याकडे काम करतात. तर नंतर ना बेडशीट्स धुवून झाल्या होत्या, वाळून झाल्या होत्या आणि अगदी मी व्यवस्थित लावून दिल्या होत्या की जेणेकरून गादीवरती धूळ बसू नये. ही छोटीशी ना मी तुम्हाला घराची टूरच दिलेली आहे. हा एक गॅलरीवाला बेडरूम आहे. हा पण एक मास्टर बेडरूम आहे. यालाही वॉशरूम अटॅच आहे. त्यांच्या सगळ्यांच्या विंडोना मी बंद केलेल्या. मला ह्या रूमची आठवत नव्हती गाडीत की मी विंडो बंद केली की नाही. नंतर हा मुलींचा रूम आहे, तर याचंही मी क्लीन करून घेतलं होतं. आणि किचन ओटा अगदी स्वच्छ, टाईल्स वगैरे संपूर्ण धुवून टाकलेल्या होत्या, पुसून टाकल्या होत्या, मस्त चकचकीत करून मग आता मी जाणार होतो परत. नंतर फ्रीज पण मी 2 दिवस ऑन केलेला. नंतर त्याला कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आणि त्याची पूर्ण हवा बाहेर येईल म्हणून असा ओपन करून ठेवलेला की जेणेकरून बुरशी लागू नये. नंतर आरोचं पाणी काढायचं होतं. ते फार कठीण जातं कारण की त्याच्यात पाणी साचलेलं असतं आणि त्याला पाणी बाहेर काढायला बऱ्यापैकी वेळ लागतो. यामध्ये ना बराच वेळ गेला. सोफा मी असा झाकून ठेवला. परत सोफ्याच्या बेडशीट्सही मी धुवून काढलेल्या होत्या. नंतर गॅलरी ही स्वच्छ आवरून घेतलेली होती. गॅलरीच्या कपाटावरती 2-2 प्लास्टिक्सचे शीट्स मी झाकून दिलेली की कितीही पाऊस आला तरीही ते ओलं होणार नाही आणि वरच्यावरती पुसता येईल. बॅगा भरून तयार होत्या आणि अशा पद्धतीने संपूर्ण 2 दिवस कसे गेले ना कळलंच नाही मला. 7:30 वाजता आम्ही निघालेलो आणि मग नंतर रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही जळगावला पोचलो आणि परत सकाळी 6 वाजताच उठून लगेच आम्ही बुलढाण्याला येण्यासाठी निघालेलो. आरोचं ना पाणी एकदाचं निघालं होतं तर बऱ्यापैकी मला अर्धा तास लागला हे सगळं करायला, पाणी वगैरे काढून, कारण की नंतर त्याला शेवाळ नको यायला म्हणून मग मी आरोचं पाणी संपूर्ण काढून जात असते. नंतर हे लिक्विडचा मी बऱ्यापैकी उपयोग केलेला होता. कपाटांना मारलेलं होतं, स्वतःच घरी पेस्ट कंट्रोल केलेलं होतं आणि डायनिंग टेबलवरचा दिवसभर वापर झालेला होता म्हणून मग त्यालाही एक कपडा फिरवून घेतला आणि मग परत आम्ही घरी येण्यास निघालो. मन आणि हृदय म्हणत होतं की नको जाऊ सुहासिनी, इथेच राहा, पण बुद्धी म्हणत होती तुला तर आता जावंच लागेल. क्रॉकरी युनिटी मला स्वच्छ करायला वेळ नाही मिळाला आतून. पुढच्या वेळेस गेल्यावरती नक्कीच क्रॉकरी युनिटी स्वच्छ करावं लागणार आहे कारण की बऱ्यापैकी धूळ आत बसलेली. नंतर आम्ही जळगावहून यावेळेस जामनेरच्या रस्त्याने आलो. जामनेर तालुका लागलेला अगदी छान असा प्रसन्न तालुका आहे हा. अगदी केळी संपूर्ण जामनेर तालुका संपेपर्यंत केळीच्या बागा आहेत तिथे. धामणगाव बडे हे गाव लागलं आणि त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुरू झाला आणि जंगलही सुरू झालं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. परत भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. आणि हा आहे बुलढाण्याचा घाट.